अजून किती सोसावं लागणार हेच सतत डोक्यात येत असतं ना. पुरता कंटाळून गेलायस ना. आता तुझी ही सुद्धा समस्या मिटवतो. मी निव्वळ त्यांचीच प्रश्नपत्रिका कठीण काढतो जे त्या परीक्षेस पात्र असतात. त्यामुळे तुझी प्रश्नपत्रिका जर तुला कठीण जात असेल तर तू त्या जीवन परीक्षेस पात्र आहेस म्हणूनच. मला माहितीये तुला या वेदना असह्य होत आहेत, पण त्यातून गेल्यावर तुझ्यासारखा कणखर सोशिक यापुढे कोणीच नसेल बघ. मला सांग, आपल्याकडे सदैव एकच ऋतू असतो का? नाही ना. धरणी तापते आणि मग असह्य वेदना झेलून त्यावर पावसाचे सुख तिला अनुभवता येते. पण तिला सुद्धा ह्या यातना सहन केल्यावरच सुखाची खरी किंमत कळते बरं का. तसंच तुझ्या बाबतीत आहे. तुझी ही सुद्धा वेळ सरून जाईल आणि लवकरच तुझा सुवर्ण काळ सुरू होईल. कारण जसे ऋतुमान बदलते तशी तुझी परिस्थिती सुद्धा. आणि म्हणून परिस्थितीला पुसत बसू नकोस, काम करत राहा. आता का ते सांगतो. एक गोष्ट आहे. एकदा दोन मित्रांना एका ठिकाणी हिऱ्याची खाण आहे असं कळलं. दोघंही कुदळ घेऊन तिथे खणू लागले. बराच वेळ झाला पण कोणाच्याही हाती काहीच लागलं नाही. एकाला वाटलं की हिरे वगैरे इथे काहीच नसावे. तो मनाने शरीराने थकला आणि कुदळ तिथंच सोडून निघून गेला. पण दुसरा मात्र जिद्दी होता. तो घाम गाळत विश्वासाने तसाच खोदकाम करत राहिला आणि अचानक त्याची कुदळ एका ठिकाणी अडकली. आणि समोर पाहतो तर काय, अविरत मेहनतीने लख हिऱ्यांची खाण त्याला अखेर सापडलीच. आणि त्याच्या प्रचंड मेहनतीचं आणि कष्टांचं अखेर चीज झालं. आता तुझी परिस्थिती काही वेगळी नाही. म्हणून झटत राहा, धडपडत राहा आणि तुझ्या लक्ष्यावर कायम काम करत राहा. कोणाला काय वाटेल याची पर्वा कधीच करू नकोस, कारण ही सुद्धा वेळ सरून जाईल. कारण भिवू नकोस, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.